नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, आपण उपघटक 1.4 बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या यावरील आधारित सराव संच 1.4 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। त्यातील विशेष टीप बघा इथे काय आहे की हा घटक परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या घटकात समाविष्ट असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होईल म्हणून नमुना उदाहरणे दिली नाहीत, परंतु त्यावर सरावासाठी उदाहरणे दिली आहेत। म्हणजे ज्या आधीच्या सराव संचांमध्ये एक नमुना उदाहरणे म्हणजे सोडवून दिलेली जी उदाहरणे होती पुस्तकामध्ये ती ही यामध्ये घेतलेली नाही आहेत। त्यामुळे आपण डायरेक्ट सराव संच या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत सरावासाठी। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे। 5x वर्ग छेद y वर्ग वजा 4x वर्ग वजा y वर्ग छेद y वर्ग गुणिले y वर्ग छेद x वर्ग बरोबर किती? 4 ऑप्शन दिलेले आहेत। आता इथे काय एक 5x वर्ग वजा 4x वर्ग छेद y वर्ग, का तर इथे छेद समान आहे, गुणिले y वर्ग छेद x वर्ग बरोबर हा y वर्ग गेला, ह्या 5x वर्ग मधून 4x वर्ग गेले, राहतात x वर्ग आणि हा x वर्ग, म्हणजे परत हे x वर्ग एकमेकाला कॅन्सल झाले, उत्तर आलं 1, म्हणजे पर्याय क्रमांक येतो 4। प्रश्न क्रमांक 9 m छेद lm अधिक वजा m छेद lm गुणिले वजा m छेद n अधिक m छेद n। मग आता m छेद lm आणि वजा m छेद mn छेद lm इथे छेद समान आहे म्हणून mn वजा mn छेद lm गुणिले वजा m छेद n आणि m छेद n चा पण छेद समान आहे n, म्हणून वजा m अधिक m छेद n, म्हणजे इथे काय येतं मग 0, कारण mn वजा mn म्हणजे 0 छेद lm गुणिले वजा m अधिक m काय येतं 0 छेद n बरोबर। मग ही पूर्ण संख्याच काय पूर्ण हे काय येतं, याचं उत्तर 0च, म्हणून हे 0 उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 10 बघा। वजा 2/7 ची बेरीज व्यस्त संख्या व वजा 4/5 ची बेरीज व्यस्त संख्या च्या बेरीजेत 38/35 ची बेरीज व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती येईल? मग आता वजा 2/7 ची बेरीज व्यस्त किती येते? 2/7 येते। वजा 4/5 ची बेरीज व्यस्त किती येते? 4/5 येते। त्यांची बेरीज केली आपण, ती आली 38/35 आणि मग त्यामध्ये 38/35 ची बेरीज व्यस्त म्हणजे ती येणार वजा 38/35, म्हणजेच काय येतं, उत्तर येतं 0, म्हणजे पर्याय क्रमांक 1। आता प्रश्न क्रमांक 11 बघा काय आहे। जर a बरोबर 2 b बरोबर 5 आहे, यावरून खालील पदावली सोडवा। म्हणजे पदावली काय दिली आहे, 2a छेद b अधिक 3a छेद b गुणिले 1/5ab बरोबर किती? आता a ची किंमत 2, b ची किंमत 5 हे यामध्ये ठेवायची, हे गणित सोडवायचे, म्हणून 2 गुणिले 2/5 अधिक 3 गुणिले 2/5 गुणिले 1/5 गुणिले 2 गुणिले 5, हे सोडवल्यावर आपल्याला काय मिळतं, 4/5 अधिक 6/5 गुणिले 1/50, मग 10/5 गुणिले 1/50 बरोबर 1/25, पर्याय क्रमांक 2। आता इथे 12वा प्रश्न बघा काय आहे। 2/5 अधिक वजा 3/5 गुणिले वजा 1/5 बरोबर किती? म्हणून वजा 1/5 गुणिले 1/5 बरोबर 1/25। आता हे कसे आले, तर ह्या 2 मधून हे 3 वजा केलेले आहेत, बरोबर वजा 1/5 असे ते आलेत, म्हणून इथे उत्तर येतं 1/25। आता हा प्रश्न क्रमांक 13 बघा काय आहे।
वजा 225 छेद 375 अधिक 150 छेद 375 गुणिले वजा 250 छेद 125 बरोबर किती? मग आता हे वजा 225 आणि वजा 150 यांची जर बेरीज केली तर इथे 375 आणि हे 375 छेदात तसेच, म्हणून वजा 375 छेद 375 गुणिले हे वजा 275 छेद 125 घेतले आपण. मग आता ह्यांना जर आपण आता 25ने भाग दिला तर किती येतो? 25 10 250 म्हणजे 250 आणि 25 5 125 म्हणून इथे ते आपण घेतले. 5 आणि 10ला भाग दिला तर आलं 2/1 बरोबर 2, म्हणजे पर्याय क्रमांक इथे येतो आपला 3. 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 भागिले 23/12 बरोबर किती? आता इथे आपल्याला भागाकाराचे गुणाकार चिन्ह करून घ्यावं लागणार आहे. मग काय होणार? इथे 12/23 येणार आहे. त्याप्रमाणे आपण काय केलं? मग आता इथे छेद पण समान नाही आहेत, मग आपण छेदही समान करून घेतले. म्हणजे 6/12 अधिक 8/12 अधिक 9/12 बरोबर 6 अधिक 8 अधिक 9/12 बरोबर 23/12 मिळाले. मग 23/12 गुणिले, आता हे गुणिले 23/12चे जे काय गुणिले केल्यावरती 12/23 इथे आले. मग हा 12ला 12 गेला, 23ला 23 गेला, बरोबर किती आलं उत्तर आपलं? 1. म्हणजे अशा प्रकारे आपण हा सराव संच 1.4 त्याच्या सगळ्या उदाहरणांसहित पूर्ण केलेला आहे. आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.